वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, नाशिक यंत्रभूमी, तंत्रभूमी, मंत्रभूमी. नाशिक आहे तपोभूमी. प्रभू श्रीरामांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली ही पावनभूमी. नाशिकला रामकुंड असेल किंवा गोदा किनारा असेल, यांच्या साक्षीने इथे असंख्य मंदिरं उभी राहिली. यापैकी बरीचशी मंदिरं ही प्रसिद्ध आहेत, तर काही अप्रसिद्ध मंदिरं आहेत. जी प्रसिद्ध मंदिरं आहेत, ह्या प्रसिद्ध मंदिरांच्याही काही अप्रसिद्ध कहाण्या आहेत, किस्से आहेत, विशेषता आहेत. अशाच काही प्रसिद्ध अप्रसिद्ध मंदिरांवर आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत. ज्या व्हिडिओ सिरीजला मी नाव दिलेलं आहे नाशिक तपोभूमी. तर चला या सिरीजला सुरुवात करूया. जय महाकाल. मित्रांनो, नाशिक तपोभूमीच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. हे पहिलं पुष्प आज आपण कपालेश्वरांना अर्पण करत आहोत. कपालेश्वर नाशिकची नगरदेवता म्हणून आपण हा व्हिडिओ कपालेश्वर महादेव मंदिरापासून सुरुवात करत आहोत. कपालेश्वर महादेव मंदिर हे नाशिक मधलं पुरातन आणि खूप जुनं मंदिर आहे, पौराणिक मंदिर आहे. आणि ह्या मंदिराची एक विशेषता आहे. जगाच्या पाठीवर किंवा भारतामध्ये हे एकमेव मंदिर आहे की जिथे महादेवाच्या मंदिरासमोर किंवा महादेवांच्या पिंडीसमोर नंदी नाही. आणि त्याच्या मागची एक पौराणिक कथा आहे. तर चला आपण पहिल्यांदा मंदिरात जाऊ, कपालेश्वरांचं दर्शन घेऊ, मंदिराचा फेरफटका मारू आणि ही पौराणिक कथा काय आहे, इथे महादेवांच्या पिंडीसमोर नंदी का नाही, याची जी आख्यायिका आहे, पौराणिक कथा आहे, ती पण समजावून घेऊ. कपालेश्वर महादेव मंदिर संस्थान, पंचवटी, नाशिक. मंदिराचा मुख्य गाभारा आणि गाभाऱ्याच्या द्वार शाखांवर चांदीच्या पत्र्याचा केलेला मुलामा आणि हे अतिसुंदर नक्षीकाम. आतमध्ये दिसत आहे ती कपालेश्वरांची महादेवांची पिंडी. त्यालाही चांदीचा मुलामा करण्यात आलेला आहे आणि वरती शंकू. सकाळ सकाळी एक सुंदर दर्शन कपालेश्वरांचं करून आजच्या दिवसाची सुरुवात करण्यात आज यशस्वी झालो आहोत. मंदिराच्या छतावर असलेलं हे विशाल काचेचं झुंबर मला कोकणातल्या देवळांची आठवण करून दिली. एकंदर मंदिराचं बांधकाम जे आहे, जीर्णोद्धार पेशव्यांच्या काळामध्ये झालेला असल्यामुळे मराठीशाही बांधकाम शैली जी आहे
ती या मंदिराची दिसते. चिराबंदी दगडामध्ये अतिशय मजबूत बांधकाम ह्या मंदिराचं करण्यात आलेलं आहे. जुन्या पेशवेकालीन मंदिरामध्ये मराठीशाही बांधकामाचा जो एक बाज असतो, तोच बाज मंदिराच्या सभागृहात आपल्याला दिसतोय. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी साधारणतः ह्याच जागेवर नंदी असतो, जो इथे दिसत नाही. हा सुंदर कीर्तिमुख इथे पाषाणामध्ये कोरण्यात आलेले आहेत आणि ते अतिशय सुंदर आहेत. मंदिर पेशवेकालीन असल्याची साक्ष ह्या इथे पटते. ही एक देवडी मंदिराच्या मागच्या बाजूला बनवण्यात आली आहे, पण त्याच्यात कुठलीही मूर्ती नाही. मंदिराच्या मागच्या साईडला हे असे छोटी छोटी मंदिरं आहेत, ज्याच्यात वेगवेगळ्या देवता कोरण्यात आलेल्या आहेत. ही पण एक देवडी आहे, पण तिथेही कुठलीही मूर्ती बसवण्यात आलेली नाही. मंदिराच्या भिंतींवर केलेलं नक्षीकाम मात्र अतिशय सुंदर आहे. आणि छोटी छोटी मंदिरं सुबक दिसतात आणि विविध देवता तिथे ठेवण्यात आलेले आहेत. मंदिराच्या मागच्या साईडला धर्मध्वज लावण्यासाठी हा एक पितळेचा स्तंभ उभारण्यात आलेला आहे. त्याची उंची खरंच वाखाणण्याजोगी आहे. हे एक दीपस्तंभ आणि हा दीपस्तंभ कासवाच्या पाठीवर अंकित करण्यात आलेला आहे आणि सुंदर दिसतो. जय बजरंग. हनुमानांची एक सुबक प्रतिमा आणि त्याच्या बाजूला असलेलं हे एक छान नक्षीकाम. तर मित्रांनो, आता आपण कपालेश्वरांचं दर्शन घेतलेलं आहे, मंदिराचा फेरफटका पण केलेला आहे आणि हेही आपण बघितलेलं आहे की इथे शंकराच्या मंदिरासमोर महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाही. ही पौराणिक कथा सुरू होते त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये ब्रह्मदेवांना 5 शीर किंवा 5 मुख होते. ब्रह्मदेवांच्या या 5 शिरांपैकी 4 शीर महादेवांची स्तुती करत, आराधना करत, पण 5वे शीर मात्र महादेवांची निंदा नालस्ती करेल. महादेवांना दूषणे देई. महादेवांना या गोष्टीचा राग येत असे. एकदा महादेवांनी चिडून आपल्या त्रिशूळाच्या साह्याने ब्रह्मदेवांचे हे 5वे शीर छाटून टाकले. ब्रह्मदेवांचे 5वे शीर छाटून टाकल्यामुळे महादेवांना ब्रह्महत्येचे पातक लागले. या पातकातून मुक्तीचा मार्ग महादेवांना मिळत नव्हता. पातकापासून मुक्तीसाठी महादेव त्रिलोकात उपाय शोधत होते. शोध सुरू असतानाच महादेव नाशिक जवळील सोमेश्वर येथे आलेले होते. तेथे महादेवांना एक दृश्य दिसले. एक गोमाता आणि तिचे वासरू म्हणजेच गोर्रा म्हणजेच नंदी महाराज एका रानात चरत होते. लहान वासरू खूप दंगामस्ती करत होते. गोमाता आपल्या पारसाला समजावत होती की मस्ती करू नको. आपला मालक जो एक ब्राह्मण आहे तो पाहिल, तो चिडेल, तुला बाजारात विकायला घेऊन जाईल. झालेही तसेच. ब्राह्मण आला, त्याने वासरू पाहिले आणि त्याला बाजारात विकायचे म्हणून त्याची दोरी सोडायला वासराजवळ गेला. वासरू मस्ती करता करता त्याची धडक ब्राह्मणाला बसली आणि ब्राह्मण जागीच गतप्राण झाला. वासराला ब्रह्महत्येचे पातक लागले. पांढरे वासरू काळे पडले. गोमाता दुःखी झाली. म्हणाली, बघ, तुला ब्रह्महत्येचे पातक लागले. ह्या पातकापासून महादेवांना मुक्ती नाही मिळाली, तुला कशी मिळणार?
वासरू म्हणाले, माते शांत हो. ह्या ब्रह्महत्येच्या पातकापासून कशी मुक्ती मिळेल हे मला माहीत आहे. नाशिकला त्रिवेणी संगम आहे. तेथे अरुणा, वरुणा व गोदावरी ह्या नद्यांचा संगम होतो. तेथे मी स्नान केले तर माझे ब्रह्महत्येचे पातक नष्ट होईल. त्याप्रमाणे नंदी महाराज त्रिवेणी संगमावर आले. तेथे स्नान करतानाच ब्रह्महत्येच्या पातकातून त्यांना मुक्ती मिळाली. काळे पडलेले वासरू परत पांढरे झाले. हे पाहून महादेवांना ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्तीचा मार्ग मिळाला. याच त्रिवेणी संगमावर कपालेश्वरांचे मंदिर आहे. तेथेच महादेवांनी नंदी महाराजांना विनंती केली की ह्या स्थानावर तुम्ही माझे गुरु आहात, तुम्हीच मला ब्रह्महत्येपासून मुक्तीचा मार्ग दाखवला, त्यामुळे येथे तुम्ही माझे सेवक म्हणून उभे राहणे योग्य ठरणार नाही. नंदी महाराजांनी महादेवांची विनंती स्वीकार केली, म्हणून येथे महादेवांच्या समोर नंदी नाही. हे भारतातील एकमेव मंदिर आहे जेथे महादेवांच्या समोर नंदी नाही. तर बोला, जय महाकाल. महादेवांना इथे पातकापासून मुक्ती मिळाली, त्यामुळे असे समजले जाते की इथल्या कपालिक पिंडीचं दर्शन घेतल्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच इथले दर्शन म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनापेक्षाही जास्त महत्वाचे समजले जाते. मंदिर परिसरामध्ये बरीच मंदिरं आहेत. जसं गणेश म्हणजेच गजानन यांचं मंदिर, तर गरुड वाहन यांचंही एक सुंदर मंदिर याच परिसरात आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इतर देवतांच्या पंचमुखी असलेली एक मूर्ती. मंदिर आवारात एक छानशी शंकराची पिंडही आहे. त्यासमोर मात्र नंदी आपल्याला बघायला मिळतो. एक जुना स्तंभ, पण तो कच्चा असावा त्याचा अंदाज काही लावता येत नाही. हे गायत्रीचं मंदिर, तेही अतिशय सुंदर आहे आणि दगडी बांधकाम आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? नाशिक तपोभूमी या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण नाशिक मधली छोटी छोटी मंदिरं बघणार आहोत. तर पुढच्या काळामध्ये स्टे ट्यून विथ व्हॅगाबॉन्ड मॅक. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा. टिल देन, take care and goodbye.